आयुर्वेदाचं महत्त्व एप्स्टीन फाईल्समुळे पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे. जसं खूप डिस्टर्ब करणाऱ्या अनेक बातम्या एप्स्टीन फाईल्समधनं आपल्याला कळत आहेत. हेल्थकेअर संदर्भातले 2 महत्त्वाचे मुद्दे इथे मला तुम्हाला सांगायचे आहेत, तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. एक म्हणजे एज रिव्हर्सलबद्दल ह्या फाईल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बोललं गेलं आहे. ॲड्रिनोक्रोम थेअरी जी अनेक वर्षांपासून चालू होती पण ती खरी आहे, याचा वापर होत होता, हे ह्या फाईल्समधनं उघडपणे समोर आले. ॲड्रिनोक्रोम म्हणजे काय, तर ॲड्रिनालिन नावाचा एक जो हॉर्मोन असतो, लहान मुलांमध्ये विशेषतः मुलं एक्साईट झाली किंवा घाबरली की त्यांच्यामध्ये तो सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये तयार होतो. आणि ह्या ॲड्रिनालिनला जेव्हा आपण ऑक्सिजन देतो तेव्हा जो मॉलिक्यूल तयार होतो दॅट इज ॲड्रिनोक्रोम. आणि हा ॲड्रिनोक्रोम एज रिव्हर्सलसाठी म्हणजे एज थांबवण्यासाठी मदत करतो असं म्हटलं गेलं आहे. आणि याचा सर्रास वापर एप्स्टीन फाईल्समध्ये अनेक लोकांनी, ज्यांना आज आपण एका लेवलवर जाऊन बसवलं आहे, जे आपले आज आदर्श आहेत, बिल गेट्सपासून बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटनपासून, या लोकांनी केलेलं आहे. सो इतकं अमानुष हे वागू शकतात का आता स्वतःचं एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी किंवा स्वतःचा एज रिव्हर्स करण्यासाठी हे लोकांचा पण विचार करत नाहीत, रादर हे कुणाचाही विचार करत नाहीत. हे खूप डिस्टर्बिंग आहे. पण याबरोबर आयुर्वेद पुन्हा एकदा अगदी सक्षमपणे समोर येतोय की आयुर्वेदामध्ये रसायन आणि वाजीकरण ह्या 2 पूर्ण वेगळ्या स्पेशालिटीज आहेत, ज्याच्यामध्ये एज तुमचं रिव्हर्स करण्यासाठी आणि एजिंग होऊ नये यासाठी खूप उत्तम प्रकारे आयुर्वेदिक औषधं ही सांगितली गेलेली आहेत. च्यवनप्राश त्यातलं अगदी बाळबोध सोपं उदाहरण द्यायचं तर वन ऑफ द एक औषध आहे. सो कोणत्याही माणसाला, कोणत्याही व्यक्तीला त्रास न देता, कारण आयुर्वेद हा स्वतः अहिंसा जपणारी फिलॉसॉफी आहे, त्यामुळे कोणालाही आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी त्रास न देता आपण पूर्णपणे फक्त आणि फक्त आयुर्वेदाचा, नेचरचा आधार घेऊन हे एज रिव्हर्सल, एजिंग स्टॉप करणं हे सगळं करू शकतो. आणि नंबर 2, बिल गेट्सनी 2017मध्ये पॅन्डेमिक येईल असं सांगितलं होतं. सो ही अगेन ह्या सो कॉल्ड श्रीमंत लोकांची एक डिपॉप्युलेशन थेअरी आहे, डिपॉप्युलेशन थेअरी आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की 7 बिलियन लोक आहेत जगात आणि एवढ्या लोकांना जगण्याचा हक्कच नाही आहे, कारण ते रिसोर्सेस एवढे लोक घेतात. म्हटल्यावर ह्यांचं पॉप्युलेशन कमी झालं पाहिजे, ह्यांना मारून टाकलं पाहिजे, स्वतःला थॅनोस समजतात. आणि म्हणून त्यांनी हा पॅन्डेमिक आणला आणि त्याचं जे काही काय म्हणूया बालंट आहे ते पद्धतशीरपणे चायनावर टाकलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं आहे की त्याच्यानंतर त्यांनी वॅक्सिनेशनसुद्धा आणली. त्यांना माहिती आहे ही गोष्ट चांगलीच, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी असे उल्लेख आहेत की डिपॉप्युलेशन करण्यासाठी अशा प्रकारचं पॅन्डेमिक आणणं आणि मग वॅक्सिन्स तयार करून, वॅक्सिन सुप्रीमसी तयार करून पैसा कमवणं आणि त्या पैशाच्या पलीकडे जाऊन अजून लोकांना मारणं, हे त्याच्यामागे कुठेतरी एकंदर षडयंत्र होतं. पुन्हा एकदा इथे आयुर्वेद कसा महान आहे हे कळतं. आयुर्वेदामध्ये व्याधिक्षमत्व म्हणजे इम्युनिटी वाढवणारी औषधं आहेत आणि जनपदोध्वंस म्हणजे इपिडेमिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे साथीचे रोग पसरतात ते एकतर मुळात कसे होऊनच द्यायचे नाही. मी नेहमी म्हणते की प्रिव्हेन्शनचा विचार आयुर्वेदा इतका छान कोणीही केलेला नाही आहे. तर कोणतेही आजार एकतर आपल्याला कसे लागूनच द्यायचे नाही त्याचा, आणि जर झाले तर त्याच्यातनं बाहेर सही सलामत कसं पडायचं याचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. कोरोनामध्ये आम्ही स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर्स म्हणून काम करत असताना अनेक कोरोनाबाधित रुग्णांना, स्पेशली सेकंड वेव्हमध्ये जेव्हा सॅच्युरेशन्स कमी होत होती, पेशंटला खूप जास्त त्रास होत होता, हॉस्पिटलाइज करण्याची गरज होती पण हॉस्पिटल्स मिळत नव्हते, अशा वेळेला अनेक पेशंटना घरी अगदी ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढण्यापासून सगळ्या त्या आजारामधनं बाहेर येण्यापर्यंत आयुर्वेदाने उत्तम प्रकारे मदत केलेली आहे. आयुर्वेदिक औषधांनी मी स्वतः त्याची जिती जागती टेस्टिमनी आहे. कधीतरी हे नक्की सांगेनच तुम्हाला की मी कशी मरता कोरोनामधनं वाचली आहे फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधांच्या जोरावर. पण पुन्हा एकदा हे कळणं खूप महत्त्वाचं आहे की हे जे सो कॉल्ड आपल्यासमोर वेस्टर्न कल्चर आहे, वेस्टर्न कंट्रीज आहे, आपण ॲलोपॅथीचा इतका जो
काय म्हणूया बभरा करतोय किंवा प्रचार करतोय. ॲलोपॅथी वाईट आहे का? नाही. पण आयुर्वेद हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला जर कोणी तारू शकत असेल पुढच्या भविष्यामध्ये तर तो फक्त आणि फक्त आयुर्वेद आहे. कारण ॲलोपॅथीच्या नावाखाली किंवा मॉडर्न सायन्सच्या मुखवट्याखाली कोण कधी कसा तुमचा वापर करून घेत आहे हे तुम्हाला कळणारच नाही. आणि आयुर्वेद हा अनादी आहे, अनंत आहे आणि मुळात वैदिक सायन्सचा वेदाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही अनएथिकल गोष्ट नाही हे मी आयुर्वेदाची अभ्यासक म्हणून छातीठोकपणे सांगू शकते. म्हणून आजची गरज आहे, काळाची गरज आहे की आपल्या घरात मुळात स्वतः आधी भारतीयांनी आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आणि स्वतःहून अवलंब करणं हे गरजेचं आहे. आणि जगभरात आयुर्वेदाचा डंका मानाने आणि स्वाभिमानाने पेटणं गरजेचं आहे. धन्यवाद.